नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण मुंबई जिल्ह्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. पहिला प्रश्न आहे, मुंबईचे पूर्वीचे मूळ नाव काय होते? मुंबईचे पूर्वीचे मूळ नाव काय होते? तर याचे आन्सर सर्वांना माहित आहे, बॉम्बे. बॉम्बे हे मुंबईचे पूर्वीचे मूळ नाव होते. बघा, मुंबई 7 बेटांचा समूह होती. 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर 7 बेटांचे शहर मुंबई शहराला म्हणतात. लक्षात ठेवा. कोणते ते 7 बेट आहे? कुलाबा, माहीम, मजगाव, परेल, वडाळा, गिरगाव आणि बरेच छोटे बेट. या 7 बेटांचा मिळून मुंबई शहर बनले आहे. ब्रिटिशांनी या बेटांना जोडून आधुनिक मुंबई निर्माण केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटिशांना मुंबई कोणाकडून मिळाली? तर याचा आन्सर आहे पोर्तुगीजांकडून. ब्रिटिशांना मुंबई पोर्तुगीजांकडून मिळाली. बघा, 1661 मध्ये पोर्तुगीजची राजकुमारी होती कॅथरीन ऑफ ब्रागांझा. हिच्या लग्नामध्ये हुंड्यात मुंबई ब्रिटिशांना पोर्तुगीजांनी दिली. पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई हुंड्यामध्ये दिली. कोणाचा हुंडा? तर पोर्तुगीजची राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रागांझा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई ब्रिटिशांकडे कोणत्या मार्गे आली? तर आताच झालं हुंड्याद्वारे. मुंबई ब्रिटिशांकडे हुंड्याद्वारे आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईत पहिली रेल्वे सेवा कधी सुरू झाली? तर याचा आन्सर आहे 1853 मध्ये. मुंबईत पहिली रेल्वे सेवा 1853 मध्ये सुरू झाली. आणि कुठे धावली? तर ती धावली मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. आणि किती किलोमीटर होती? 34 किलोमीटर. आणि कोणी सुरुवात केली रेल्वेची? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांनी भारतात रेल्वेची सुरुवात केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर याचा आन्सर आहे मुंबई ते ठाणे दरम्यान. किती किलोमीटर? 34 किलोमीटर. गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी बांधले गेले? तर बघा, गेटवे ऑफ इंडिया राजा जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी. राजा जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया बांधले गेले होते. ठीक आहे, ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सीचा मुख्यालय कोणते शहर होते? तर बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सीचे मुख्यालय मुंबई शहर होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील कॉटन मिल उद्योगाची सुरुवात कधी झाली? तर याचा आन्सर आहे 1850च्या सुमारास. 1850च्या सुमारास मुंबईतील कॉटन मिल उद्योगाची सुरुवात झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वातंत्र्य चळवळीत मुंबईतील कोणता प्रसंग प्रसिद्ध आहे? तर बघा, स्वातंत्र्य चळवळीतील मुंबईतील क्विट इंडिया मुवमेंट, चले जा, क्विट इंडिया मुवमेंट 1942 हा प्रसंग प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आझाद मैदान कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? तर याचा आन्सर आहे आंदोलन आणि सभा. मुंबईतील आझाद मैदान हे आंदोलन आणि सभा या कारणासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई कोणत्या प्रकारच्या भू आकृतीवर वसलेली आहे? तर याचा आन्सर आहे किनारपट्टीवर. मुंबई हे किनारपट्टी प्रकाराच्या भू आकृतीवर वसलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई शहर किती बेटांवर वसले आहे? तर मुंबई शहर 7 बेटांवर वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईच्या पश्चिमेला कोणते समुद्र आहे? तर बघा, अख्ख्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला काय आहे? बंगालचा उपसागर. आणि मुंबई काय? महाराष्ट्राच्या पश्चिमेचा भाग आहे. म्हणून मुंबईच्या पश्चिमेला काय आहे? अरबी सागर, अरब सागर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईच्या हवामानाचा प्रकार कोणता आहे? तर सर्वांना माहित आहे, मुंबईच्या हवामानाचा प्रकार उष्ण आणि दमट आहे. मुंबईतील वातावरण कसे आहे? उष्ण आणि दमट.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई जिल्हा कोणत्या विभागात येतो, म्हणजे मुंबई जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर याचा आन्सर आहे कोकण. मुंबई जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागात येतो. आणि कोकणमध्ये एकूण किती जिल्हे येतात? तर येतात 7 जिल्हे. कोणते कोणते? ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. कोणते? ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे कोकण विभागात येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईची लोकसंख्या घनता कशी आहे? तर बघा, मुंबईची लोकसंख्या घनता ही अत्यंत जास्त आहे. मुंबईची लोकसंख्या घनता कशी आहे? अत्यंत जास्त आहे. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर चला सांगा. बघा, महत्वाचा प्रश्न आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरिवलीमध्ये आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील हिरवे फुफ्फुस मानले जाते. काय मानले जाते? हिरवे फुफ्फुस. आणि हे बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईत सुमारे 20,000 लोक प्रति चौरस किलोमीटर राहतात. ही भारतातील सर्वाधिक घनता आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जुहू बीच कोणत्या उपनगरात आहे? तर बघा, जुहू बीच अंधेरी उपनगरात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईला भारताची कोणती राजधानी म्हटली जाते? तर बघा, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई काय? भारताची आर्थिक राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील बीएससी चा म्हणजे काय आहे? तर बघा, बीएससी म्हणजे काय आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. मुंबईमधील बीएससी काय आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील प्रमुख बंदर कोणते आहे? तर बघा, मुंबईतील प्रमुख बंदर कोणते आहे? मुंबई बंदर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नावाशेवा बंदराचे दुसरे नाव काय आहे? तर बघा, नावाशेवा बंदराचे दुसरे नाव आहे JNPT. JNPT. जवाहरलाल नेहरू पोर्ट. जवाहरलाल नेहरू पोर्ट हे नावाशेवा बंदराचे दुसरे नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील सर्वाधिक रोजगार कोणत्या क्षेत्रात आहे? तर बघा, मुंबईतील सर्वाधिक रोजगार सेवा क्षेत्रामध्ये आहे. सेवा क्षेत्र म्हणजे काय? जसं बँकिंग झालं, पुन्हा ज्या काही सेवा देणाऱ्या असतात सर्व्हिसेस वाल्या, ते सेवा क्षेत्रामध्ये येतात. पोस्ट ऑफिस, बँकिंग, हॉस्पिटल्स. मुंबईचा प्रमुख नदी सदृश नाला कोणता आहे? तर बघा, मुंबईचा प्रमुख नदी सदृश नाला आहे मिठी नदी. मिठी नदी हे मुंबईतील प्रमुख नदी सदृश नाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील सर्वात उंच टेकडी कोणती? तर याचा आन्सर आहे मलबार हिल. मलबार हिल ही मुंबईतील सर्वात उंच टेकडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई जिल्ह्याचा पिनकोड कशाने सुरू होतो? तर याचा आन्सर आहे 400 ने. मुंबई जिल्ह्याचा पिनकोड 400 ने सुरू होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील पहिली मेट्रो सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचा आन्सर आहे 2014 ला. मुंबईतील पहिली मेट्रो सेवा 2014 ला सुरू झाली. आणि काय होतं? वर्सोवा अंधेरी घाटकोपर. वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावर पहिली मेट्रो धावली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील फिल्म सिटी कोठे आहे? तर बघा, मुंबईतील फिल्म सिटी गोरेगाव या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईचा जीडीपी भारतात कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा मित्रांनो, मुंबईचा जीडीपी भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. जीडीपीचा फुल फॉर्म काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जीडीपीचा फुल फॉर्म काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे सकल घरेलू उत्पाद. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई महानगराचा भाग किती जिल्ह्यात विभागला आहे? तर याचा आन्सर आहे मुंबई महानगराचा भाग 2 जिल्ह्यात विभागला आहे. काय? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असा मुंबई महानगराचा भाग 2 जिल्ह्यात विभागला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कोणत्या वारसा स्थळात येते?
तर बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ही जागतिक वारसा स्तरामध्ये येते. कशामध्ये? जागतिक वारसा स्तर, युनेस्को मध्ये, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये. सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे? तर बघा मित्रांनो, सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी येथे आहे. मुंबईतील लोकसंख्या प्रामुख्याने कोणत्या भाषिकांची आहे? तर अगदी सोपा प्रश्न आहे. मुंबईतील लोकसंख्या प्रामुख्याने मराठी भाषिकांची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा प्रमुख आधार कोणता आहे? तर बघा, मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा प्रमुख आधार आहे लोकल ट्रेन. मुंबईत सर्वात जास्त वाहतूक कशाने होत असते? लोकल ट्रेनने. कोणी गेलाय का मुंबईला? तर माहिती असेल किती गर्दी असते. तर ताज हॉटेल कोणत्या भागात आहे? तर बघा, ताज हॉटेल कुलाबा या भागात आहे. ताज हॉटेल कुठे आहे? कुलाबा भाग. अगदी गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच ताज हॉटेल आहे. मुंबईतील प्रसिद्ध बाग कोणती आहे? तर बघा मित्रांनो, मुंबईतील प्रसिद्ध बाग आहे राणीची बाग. राणीची बाग ही मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई पोलीस दलाची स्थापना कधी झाली? तर याचा आन्सर आहे 1669 ला. मुंबई पोलीस दलाची स्थापना 1669 ला झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील महत्वाचे औद्योगिक क्षेत्र कोणते? तर याचा आन्सर आहे अंधेरी मरोल, ठाणे बेलापूर, सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक्स. हे सर्व मुंबईतील महत्वाचे औद्योगिक क्षेत्र आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई पोलिसांचे घोषवाक्य काय आहे? तर बघा मित्रांनो, मुंबई पोलिसांचे घोषवाक्य आहे सेवा, सेक झालाय, सेवा, संरक्षण आणि शांती. सेवा, संरक्षण व शांती हे मुंबई पोलिसाचे घोषवाक्य आहे. आणि महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीद वाक्य काय आहे? तर महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीद वाक्य आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रहणाचा अर्थ काय आहे? सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील प्रमुख न्यायालय कोणते? तर बघा, मुंबईतील प्रमुख न्यायालय काय आहे? हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालय. उच्च न्यायालय हे मुंबईतील प्रमुख न्यायालय आहेत. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहे. कोणते? पणजी, गोवा. दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. आणि तिसरा आहे नागपूर. आणि चौथं कोणतं आहे? चौथं सर्किट बेंच आहे. कोणतं आहे सर्किट बेंच? कोल्हापूर. ठीक आहे. आणि मुंबईचे उच्च न्यायालय हे महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यासाठी आहे. राजभवन कुठे आहे? तर बघा मित्रांनो, राजभवन आहे मलबार हिल मध्ये. मलबार हिल मध्ये राजभवन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती? तर बघा, मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे धारावी. धारावी ही मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी नसून ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. एलिफेंटा लेणी कुठे आहेत? तर बघा, एलिफेंटा लेणी ही घारापुरी बेटावर आहे. एलिफेंटा लेणी कुठे आहे? घारापुरी बेटावर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बांद्रा वर्ली सी लिंक कोणत्या समुद्रावर बांधले आहे? तर याचा आन्सर आहे अरब सागर मध्ये. बांद्रा वर्ली सी लिंक हे अरब सागर मध्ये बांधले आहे. 5.6 किलोमीटर लांबीचा हा पूल मुंबईतील आधुनिक वाहतुकीचा अभिमान आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छलाल झालं, इथे काय पाहिजे? दलाल. दलाल स्ट्रीट कशाशी संबंधित, कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, हे आहे दलाल स्ट्रीट शेअर बाजारासाठी प्रसिद्ध आहे. दलाल स्ट्रीट कशासाठी प्रसिद्ध आहे? शेअर बाजारासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर याचा आन्सर आहे 1888 ला. मुंबई महानगरपालिकेची स्थापना 1888 ला झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड ट्रेड सेंटर कोठे आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कप परेड.
वर्ल्ड ट्रेड सेंटर हे कप परेड या ठिकाणी आहे. हे आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यवसायाचे केंद्र आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.